आता पहिल्या दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। उजनी धरणातून सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या या नवीन दुहेरी पाईपलाईनला गळती नाही, प्रशासनाचं स्पष्टीकरण। नवीन पाईपलाईनची लांबोटी येथे वॉश आउट चाचणी, उजनी ते लांबोटीपर्यंत पाणी व्यवस्थितपणे पोहोचलं, चाचणीतून स्पष्ट झाल्याची प्रशासनाची माहिती। बीडमध्ये ऊसतोडीला जाण्यापूर्वी 843 महिलांनी गर्भपिशवी काढली। गर्भपिशवी काढलेल्यांमध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलांचा अधिक समावेश। वाशिममध्ये पावसाची जोरदार हजेरी, नेतांसामधील पेरूच्या फळबागेचं मोठं नुकसान, फळ खराब झाल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला। गेटवे ऑफ इंडिया इथल्या रेडिओ जेटी ते नवी मुंबई विमानतळ वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव, बंदरे विभागानं त्याचं नियोजन पूर्ण करावं, गरजेच्या ठिकाणी जेटी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, मंत्री नितेश राणेंच्या सूचना। आज मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा येलो अलर्ट, तर विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियातही येलो अलर्ट जारी। अभिनेते कमल हसन यांचा थग लाईव्ह रिलीज होऊ देणार नाही, कर्नाटक रक्षण वेदिकेचा इशारा। तमिळ भाषेतूनच कन्नड भाषेचा जन्म झाल्याचं कमल हसन यांनी केलं होतं वक्तव्य। वक्तव्यानंतर थिएटर संघटनांचीही सिनेमावर बंदी। यंदा माऊलीच्या पालखी सोहळ्यासाठी पालखी रथ ओढण्याचा मान गुंडरे घराण्याला, तर विवेक गुंडरे, जनार्दन गुंडरे, अर्जुनराव गुंडरे, सचिन गुंडरे हे माऊलीच्या पालखी सोहळ्यातील बैलजोडीचे मालक। वाशिम जिल्ह्यात अवैध एसटीपीटी या बियाणांच्या कृषी सेवा केंद्रांवर छापा। शिवनी देलरपूर गावातील माऊली कृषी सेवा केंद्रांमध्ये छापा। कृषी केंद्र चालक गैरहजर असल्यानं दुकानं सील, बियाणं अवैधपणे राज्यात आणण्याचा प्रयत्न पुन्हा उघड। चाळीसगावमध्ये पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या, कौटुंबिक वादातून पत्नीची गळा आवळून हत्या। वर्षा चव्हाणके आणि विजय चव्हाणके अशी मृतांची नाव।